हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा आज आपण सायन्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 6 7 8 9 10 हे दुसऱ्या भागामध्ये समाविष्ट झालेले आहेत प्रथम सत्रासाठी. आता तुमचं प्रथम सत्र जे आहे त्याच्यामध्ये एकूण 1 ते 10 चॅप्टर समाविष्ट होतात. त्यामध्ये 1 ते 5 चॅप्टर जे आहेत प्रकरणं जी आहेत ती प्रकरणं तुम्हाला भाग 1मध्ये आहेत आणि 6 7 8 9 आणि 10 ही 5 प्रकरणं जी आहेत ती तुम्हाला भाग 2मध्ये येत आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण पहिलं चॅप्टर घेतो आहे. पहिलं प्रकरण जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वनस्पतींचे वर्गीकरण चॅप्टर नंबर 6 घेतो आपण. यामध्ये आपल्याला काय काय माहिती पाहिजे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला भाग दिलेला आपल्याला किंगडम किंगडम म्हणजे ज्याला आपण सृष्टी असे म्हणतो. किंगडम म्हणजे राज्य वगैरे काय असा इंग्रजी अर्थ घ्यायचा नाही, तर किंगडम म्हणजे सृष्टी म्हणजे वनस्पती सृष्टी. त्याच्यानंतर सब किंगडम जो आहे त्या सब किंगडममध्ये आपल्याला जिम्नोस्पर्म पाहायचा आहे. जिम्नोस्पर्म ज्याला आपण अबीजपत्री वनस्पती असं म्हणतो. आणि नंतर पुढे सब किंगडम अँजिओस्पर्म बीजपत्री वनस्पती अशा वनस्पतींचं वर्गीकरण आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला पहिलाच प्रश्न केलेला आहे, कॅन यू रिकॉल हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड. आता ही जी काही सजीवसृष्टी जी आहे त्या सजीवसृष्टींचं वर्गीकरण कसं केलेलं आहे असा पुढचा प्रश्न आपल्याला केला आहे. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगी ऑफ द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज बाय द रॉबर्ट विटाकर. 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हटलं की रॉबर्ट विटाकर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मॅच द पेअर्समध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. रॉबर्ट विटाकर 5 किंगडम सृष्टी 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे पंचसृष्टीचं पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती जी आहे ती रॉबर्ट विटाकर ह्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी त्याने पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धती शोधून काढली. त्याने म्हणजे कोणी? रॉबर्ट विटाकरने पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती शोधून काढली. व्हॉट आर द हिडन secrets of the kingdom plenty which impart these green freshness to our surroundings. आता इथे आपल्याला ह्या हिरवाई ज्याला आपण आत्ता पाहतो आपण सांगतो निसर्ग पूर्ण हिरवा झाला पहा. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने, तो जो भाग आहे अत्यंत महत्त्वपूर्ण. पण कसं किती हे असतं म्हणजे आपला निसर्ग जो आहे तो किती सौंदर्याने नटलेला आहे हे आपल्याला माहीत नाही. पण आपण ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो, दूरवरती फिरायला जातो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की निसर्गामध्ये किती आपली निसर्गसृष्टी किती विविध भागाने नटलेली आहे. म्हणजे त्याचे ही दडलेले रहस्य, हिरवाई देणारी सृष्टी ही दडलेले रहस्य कशा पद्धतीने आहे तो भाग आपल्याला याच्यामध्ये पाहतात. जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन दिस किंगडम लेट अस सी. आता इथे आपल्याला ह्या याच्यामध्ये काय पाहायचं की त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. आता सांगितलं मी की आपली निसर्ग आपण असं म्हणतो भारत माझा काय विविधतेने नटलेला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे ते विविधतेने नटलेलं आहे. मग विविधता म्हणजे काय? डायव्हर्सिटी. त्या डायव्हर्सिटीमध्ये हे जे किंगडम आहे ती सृष्टी जी आहे ती कशी विविधतेने नटलेली आहे तो भाग आपल्याला पाहायचा. म्हणजेच मला काय सांगायचं की आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे. त्या क्लासिफिकेशनमध्ये काय माहिती दिली पाहूया आपण. इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टकडे जातो. अत्यंत महत्त्वाचा चार्ट. याच्यामध्ये फिल इन द ब्लँकसाठी हा चार्ट आपल्याला विचारला जाऊ शकतो, महत्त्वपूर्ण. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला भाग घ्यायचा आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे इथे तुम्हाला हे ब्रॅकेट असं पूर्ण भरून दिले जाईल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवसृष्टी ही इथे एक ब्रॅकेट असं तुम्हाला दिलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे तुम्हाला एक ब्रॅकेट दिलं आहे प्रोकॅरियोटिक, आणि इकडे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्समध्ये ते ब्लँक पूर्ण करावं लागणार. हे ब्लँक दिलं जाईल किंवा हे ब्लँक दिलं जाईल, तर आपल्याला ते पूर्ण करता आलं पाहिजे. तिथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे युकॅरियोटिक आहे. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? जे प्रोकॅरियोटिक म्हणजे अदृश्य केंद्रक आहे ज्याच्यामध्ये केंद्रक वेल डिफाईन नसतं, आणि इथे केंद्रक जे युकॅरियोटिक जे आहे त्याच्यामध्ये केंद्रक जे आहे न्यूक्लियस जे आहे ते वेल डेव्हलप असतं अँड डिपेंड असं. म्हणजेच काय? पूर्णपणे विकसित असतं. त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक जो आहे तो फक्त त्याचा एकच खाली गट पडतो, तो म्हणजे मोनेरा. नंतर पुढे युकॅरियोटिक जो आहे तो 2 भागांमध्ये विभाजित होतो. त्याच्यामध्ये आपण घेतला आहे ते युनिसेल्युलर आणि दुसरा भाग घेतला आपण मल्टीसेल्युलर. असे 2 भाग. म्हणजे युनिसेल्युलर ज्याला आपण एकपेशी असं म्हणतो, मल्टीसेल्युलर ज्याला आपण बहुपेशी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुन्हा युनिसेल्युलर जो आहे
तो एका भागामध्ये फक्त डिवाईड झाला आहे, तो म्हणजे प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर जो आहे तो 2 भागांमध्ये विभाजित झाला आहे. त्याच्यामध्ये विदाऊट सेल वॉल, ज्याला पेशी भित्तिका नसते, अशा सजीवसृष्टीचा गट, आणि विथ सेल वॉल, ज्याच्यामध्ये पेशी आहे, त्या पेशींना सेल वॉल आहे, पेशी आवरण आहे, असा एक गट. आणि नंतर पुढे हा जो भाग जो आहे कोणता, की ज्याच्यामध्ये विथ सेल वॉल, तो जो आहे तो फर्दर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. त्याचा पहिला भाग घेतो आपण ॲट्रोट्रॉफस. ॲट्रोट्रॉफस ज्याला आपण काय म्हणतो, स्वयंपोषी. आणि नंतर पुढे हेट्रोट्रॉफस, ज्याला आपण काय म्हणतो, परपोषी असे म्हणतो. हे जे आहे तर ते त्याच्यामध्ये स्वयंपोषीमध्ये मिळालेले आपल्याला प्लॅन्टी मिळाले आहे. आणि नंतर पुढे दुसऱ्या याच्यामध्ये हेट्रोट्रॉपसमध्ये काय मिळालं आपल्याला, फंगे मिळाले. तर डिफरन्शिएट बिटवीन ॲट्रोट्रॉपस अँड हेट्रोट्रॉपस हा भाग अत्यंत महत्त्वाचा. आणि नंतर पुढे खाली इथे आपल्याला जो विदाऊट सेल वॉल दिला आहे, त्या विदाऊट सेल वॉलमध्ये ॲनिमेलिया किंवा ॲनिमल्स असं म्हटलं तरी चालेल, तिथे प्राणीसृष्टी निर्माण होते. आता हे सगळे भाग जे आहेत, म्हणजेच याचं डिवायडेशन कसं झालं पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिकमध्ये, नंतर पुढे ते युकॅरियोटिकमध्ये डिवाईड झाला. प्रोकॅरियोटिक जो आहे तो तसाच पुढे आपल्याला मोनेरामध्ये आला. त्याच्यानंतर युकॅरियोटिक जो आहे तो 2 भागामध्ये पुन्हा डिवाईड झाला, आणि तिथे पुन्हा 2 भागामध्ये डिवाईड होऊन तो पहिला जो आहे तो युनिसेल्युलर, आणि दुसरा आहे तो मल्टीसेल्युलर. त्याच्यानंतर युनिसेल्युलर जो आहे तो प्रोटिस्टामध्ये आला, आणि नंतर मल्टीसेल्युलर जो आहे तो पुढे पुन्हा 2 भागांमध्ये विभाजित झाला, एक विदाऊट सेल वॉल आणि दुसरा जो आहे तो सेल वॉल, विथ सेल वॉल. नंतर पुढे विथ सेल वॉलमधला पुन्हा एक ॲट्रोटॉपसमध्ये गेला, आणि दुसरा जो आहे तो हेट्रोटॉपसमध्ये आला. विथ सेल वॉल जो आहे तो ॲनिमल्समध्ये गेला आहे. अशा पद्धतीने हे क्लासिफिकेशन जे आहे ते संपूर्ण क्लासिफिकेशन आपल्याला काय करायचे, व्यवस्थित तयार करायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं. आले लक्षात. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतोय. पुढचा भाग दिला आपल्याला किंगडम प्लॅन्टी. आता प्राणीसृष्टी, त्या प्राणीसृष्टीमध्ये आपल्याला काय माहिती दिली ते पाहिजे. किंगडम प्लॅन्टीमध्ये पहिला भाग घेतो आपण. त्या किंगडम प्लॅन्टीमध्ये कॅन यू टेल. आता कॅन यू टेलमध्ये काय प्रश्न केला, विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनिल्स दॅट डिफरन्शिएट प्लॅन्ट्स सेल्स अँड ॲनिमल सेल्स. आता इथे डिफरन्शिएट बिटवीन प्लॅन्ट सेल अँड ॲनिमल सेल हा भाग मी तुम्हाला आज अभ्यासासाठी देणार आहे, आणि त्याचा डिफरन्शिएट बिटवीन प्लॅन्ट सेल अँड ॲनिमल सेल पूर्ण करून तुम्ही त्याचे फरक जे आहे ते फरक लिहायचे आहेत, आणि मला त्याचे फोटो काय करायचे, सेंड करायचे आहे. द ग्रुप ऑफ द ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅविंग ए युकॅरियोटिक सेल विथ द सेल वॉल्स. आता इथे हा जो ग्रुप दिला आहे, द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे ज्याला स्वयंपोषी असेल, म्हणजे स्वयंपोषी जी काही सजीवसृष्टी जी आहे त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेल जे आहेत, त्या युकॅरियोटिक सेल्स म्हणजे ज्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, की त्या दृश्य केंद्रकीय आहेत. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला म्हणजे दिसण्यासाठी कोणता भाग पार्ट आहे आपल्याकडे, तर आय आहे, म्हणजे डोळा आहे. आयची स्पेलिंग तयार होते, निर्मिती सुरुवात होते ईने, आणि युकॅरियोटिकची सुरुवात ईनेच होते. म्हणजे ई ज्याच्यामध्ये मिळेल तो दृश्य केंद्रिकी असतो, उरलेला भाग अदृश्य केंद्रिकी. म्हणजे प्रोकॅरियोटिक अदृश्य केंद्रिकी, युकॅरियोटिक दृश्य केंद्रिकी, हे लक्षात ठेवायचे. प्लॅन्ट्स हॅव बिकम ॲटोट्रॉपिक्स ॲज दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस. इथे आपल्याला काय करायची लाईनची आहे, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ते आपल्याला अधोरेखित करून ठेवायची. फिल इन द ब्लँकसाठी महत्त्वाचे आहे. प्लॅन्ट्स कसे असतात, ॲटोट्रॉपस असतात, कारण ते प्रकाश संश्लेषण करतात. त्याच्यानंतर पुढे विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्लॅन्ट्स प्रोड्युसेस देअर ओन फूड बाय युझिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर in presence of sunlight with the help of chlorophyll. कार्बोहायड्रेट्स आर फॉर्म इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, की वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात हरितद्रव्याच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचा वापर करून अंडनिर्मिती करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लॅन्टी आर मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इथे ह्या किंगडम प्लॅन्टी जो आहे, म्हणजे वनस्पती सृष्टी जी आहे, ती वनस्पती सृष्टी ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय करत असते, खाद्यपदार्थ पुरवत असते, म्हणजे अन्नपदार्थ पुरवत असते, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे पुढच्या भागाकडे ते पुढचा जो पार्ट दिला आपल्याला, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. आता बेसिस ऑफ क्लासिफिकेशनचं पाया कुठे आहे, मूळ कुठे आहे, ते आपल्याला पाहिजे. द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इन द फर्स्ट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स
and the presence or absence of separate conducting tissues for conduction of water and food in the next consideration of for classification. म्हणजे ह्या क्लासिफिकेशनमध्ये आता आपण त्याचं बेसिस म्हणजे त्याचं मूळ काय कुठून सुरुवात करणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतलं आपण प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स म्हणजे तिथे त्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पती आता इथे फक्त आपण वनस्पतींचा विचार करूया त्या वनस्पतीला त्याच्यामध्ये कोणकोणते अवयव आहेत प्रेझेन्स ऑफ ऑर्गन्स और ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स म्हणजे वनस्पतींचे ऑर्गन्स कोणते तर त्याच्यामध्ये पान फूल फळ फांद्या मुळे वगैरे ही वनस्पतींचे अवयव त्याला आपण ऑर्गन्स असं म्हणतो त्याचे प्रेझेंटी किंवा ॲब्सेन्स म्हणजे एखाद्या वनस्पतीमध्ये आहेत एखाद्या वनस्पतींमध्ये नाही या पद्धतीने पहिला त्याचं क्लासिफिकेशन आपण करणार आहोत त्याचं त्या ह्याच्यामध्ये आपण तो भाग विचारात घेणार आहोत त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग घेणार आहे प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिव्ह टिश्यूज आता तिथे त्या वनस्पतींमध्ये कंडक्टिव्ह टिश्यूज आहेत की नाही कंडक्टिव्ह टिश्यूज कशासाठी फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड तिथे पाणी आणि अन्नपदार्थ वाहून नेण्यासाठी त्याच्यामध्ये स्वतंत्र व्यवस्था आहे की नाही हा भाग आपण त्याच्यामध्ये विचारात घेणार आहोत त्याच्यानंतर पुढे डू द प्लांट्स बियर सीड्स त्या वनस्पती काय करतात बियांची निर्मिती बीज निर्मिती करतात किंवा नाही तो भाग पाहणार आहोत म्हणजे पुन्हा पुढचं भागाला पहिल्यांदा अवयव कोणकोणते आहेत त्याच्यानुसार त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये कंडक्टिव्ह टिश्यूज कोणते आहेत म्हणजे ज्याला आपण संयोजीवती आहे असं म्हणतो ते कोणते आहेत त्याच्यानुसार आणि नंतर पुढे त्या वनस्पती बीज निर्माण करतात किंवा नाही तो भाग आणि नंतर पुढे इफ दे डू दॅन वेदर द सीड्स आर एनक्लोज ऑर एनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट आता जर त्याच्यामध्ये बीजधारणा होत असेल तर त्या वनस्पती बीजधारणा करणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्याच्यामध्ये बीज जी आहेत ती बीज आवरणात झाकलेली आहेत की उघडी आहेत याच्यानुसार पुन्हा क्लासिफिकेशन पडले जाते त्याच्यानंतर पुढे फायनली द प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड आणि नंतर पुढे त्या वनस्पतींमध्ये जी काय बीज जी आहेत ती बीज त्याच्यामध्ये कॉटिलेडॉन्स म्हणजे दल जी आहे ती किती आहे त्याच्यानुसार त्याचे प्रकार पाहणार आहोत म्हणजे कॉटिलेडॉन्स त्याच्यामध्ये किती दल आहे त्याच्यामध्ये एक दल आहे की दोन आहेत ते पाहणार आहोत म्हणजे एक दल वनस्पती आणि द्विदल वनस्पती ज्याला आपण मोनोकॉटिलेडॉन्स आणि डायकॉटिलेडॉन्स असं म्हणतो त्यामध्ये पुढच्या भागाकडे तो आपण पुढचा पॅराग्राफ दिला आहे ॲट द हायर लेवल्स द प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर फॉर क्लासिफिकेशन नंतर पुढे त्याचं क्लासिफिकेशन पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहोत की त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक जे आहेत काही कॅरेक्टर्स त्याची गुणवैशिष्ट्य जी आहेत ती गुणवैशिष्ट्य आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत म्हणजे त्यांची गुणवैशिष्ट्यांची पूर्ण आपण त्याच्यामध्ये समावेश करणार कशामध्ये तर क्लासिफिकेशनमध्ये दॅट इज डिपेंडिंग अपॉन देअर ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स त्याच्यामध्ये आता पुन्हा त्या वनस्पती फुलधारणा होते किंवा होत नाही हा भाग त्याच्यानंतर फळधारणा होते किंवा होत नाही त्यानंतर पुढे सीड्स वगैरे हा जो भाग जो आहे त्या वनस्पतींना फुले येतात फुले येत नाहीत किंवा फळे येतात येत नाहीत वगैरे तो भाग आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोगॅम्स आपण त्याचाही विचार करणार आहोत म्हणजे त्या अबीजपत्री वनस्पती आहेत की बीजपत्री वनस्पती आहेत त्याचा विचार आपण करणार आहोत त्याच्यानंतर पुढे डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर एनक्लोज विथ द फ्रूट ऑर नॉट त्याच्यामध्ये जर बीज निर्मिती होत असेल तर ते बीज निर्मिती होताना ती बीज जी आहे ती फ्रूटमध्ये बंदिस्त आहेत किंवा नाही तो भाग आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढे फॅनोगॅम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म फॅनोगॅम जो आहे तो दोन गटांमध्ये विभाजित होतो त्याच्यामध्ये पहिला घेतला आपण तो जिम्नोस्पर्म दुसरा घेतला आहे तो अँजिओस्पर्म्स आर फर्दर क्लासिफाईड पुन्हा तो अँजिओस्पर्म जो आहे तो आपण पुन्हा दोन याच्यामध्ये काय केलं आहे विभाजित केला आहे त्याच्यामध्ये पहिला घेतला आहे मोनोकॉट आणि दुसरा घेतला आहे डायकॉट मोनोकॉट म्हणजे एक दल आणि डायकॉट्स म्हणजे द्विदल वनस्पती तिथे अँजिओस्पर्म्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनोकॉट्स डायकॉट्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड्स त्या बीजामध्ये किती बीजपत्रे सामावलेली आहेत त्याच्यानुसार त्याचे आपण प्रकार पाहणार आहोत त्याच्यानंतर पुढे अन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट इथे आपल्याला काय दिले माहिती पहा 1883मध्ये 1883 आयशिया बॉटॅनिस्ट म्हणजे ज्याला आपण वनस्पती शास्त्रज्ञ असं म्हणतो त्याला आपण जो एचर जो आहे तो एचर हा एक शास्त्रज्ञ आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे का प्लॅन्ट किंगडम प्लॅन्टी इंटू सब किंगडम त्या प्लॅन्टी हा जो काही किंगडमचा आहे त्याचं काय केलं आहे सब किंगडममध्ये त्यांनी वर्गीकरण शोधून काढलेले आहे ॲज ए रिझल्ट ऑफ टू सब किंगडम्स क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोगॅम्स अँड फॅनोग्रॅम्स असे दोन
भाग त्याने शोधून काढलेले आहेत. वेअर कन्सिडर फॉर द प्लांट क्लासिफिकेशन. त्याने काय केलं, एचर ह्या शास्त्रज्ञाने या फेनोग्रॅम्स आणि क्रिप्टोग्रॅम्स वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी त्याचा वापर केलेला आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.